सो मित्रांनो, इथे आपल्याला बघायला मिळणार आहेत खूप सुंदर असे कोरल्स। आता ज्यांना मरीन ॲक्वेरियम्सबद्दल माहिती आहे त्यांना कळेलच की हे काय आहे, पण ज्यांना माहिती नाही तर त्यांना मी सांगते ह्याला म्हणतात स्किमर। स्किमर म्हणजे हे काय करतं की सॉल्ट वॉटरचे जे ॲक्वेरियम्स असतात त्याचं पाणी आपण वारंवार चेंज करत नाही, पण आपण अशा टाईपचं स्किमर लावतो। आता हे खूप मोठं स्किमर आहे। फिश टँक्समध्ये युजुअली छोट्या साईजचं स्किमर लागतं आणि हे जे तुम्ही बघताय ना, ही सगळी घाण आहे। ही सगळी घाण आहे आणि ह्याला आपण क्लीन करतो आणि मग दॅट इज हाऊ द स्किमर वर्क्स। ज्यांना माहिती आहे स्किमर काय आहे, प्रोटीन स्किमर कशाला म्हणतात, त्यांना लगेच कळेल आहे। एकासाठी एक स्किमर आहे, दुसऱ्यासाठी आपण दुसरं स्किमर यूज केलेलं आहे आणि ह्या टाईपनी एवढ्या मोठ्या टाकीत त्यांनी हे ठेवलेले आहेत कोरल्स। बघा, आपल्याकडे इंडियामध्ये कोरल्स बँड आहेत। इंडोनेशियासारख्या कंट्रीजमध्ये कोरल्स बँड नाही आहेत, कारण ह्यांच्या गव्हर्नमेंटनी एका प्रॉपर प्रोग्राम अंतर्गत हे जे कोरल्स आहेत हे समुद्रकिनाऱ्यात म्हणजे ह्यांच्या इथल्या जवळपासच्या सगळ्यात चांगले जे कोस्टल एरियाज आहेत तिथल्या समुद्रकिनाऱ्यातनं हे आणतात, ह्यांना प्रॉपरली सायंटिफिकली ग्राफ्ट करतात, वाढवतात आणि अशा प्रॉपर सायंटिफिक फ्रॅगिंगमुळे काय होतं की डॅमेज झालेलं मरीन लाईफ पुन्हा एकदा फुलून येतं। आपल्या गव्हर्नमेंटनी सुद्धा अशा टाईपचे प्रोग्राम सुरू करावे, याच्यासाठी आमचा पूर्ण सपोर्ट राहील।